मी सध्या मुंबईच्या SRA कार्यालयाबाहेर आहे। बँड्रात मुंबईच्या SRAचं कार्यालय आहे आणि थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की या ठिकाणी आता वरळीच्या सिद्धार्थ नगरचे जे रहिवासी आहेत ते पोहोचलेले आहेत आणि त्यांनी आता एल्गार पुकारलेल्या प्रशासनाविरुद्ध गेल्या अनेक वर्षांपासून वरळीतील सिद्धार्थ नगर प्रेमनगर इथला विकास रखडलेला आहे आणि 27 वर्षापासून रखडलेला प्रकल्प आजतागायत का पूर्ण होत नाही या जबाब विचारण्यासाठी मनसे शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आंदोलनाचं हत्यार उपसण्यात आलेलं आहे। सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये आहे आणि थेट संदीप देशपांडे यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला पोलीस हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत। संदीपजी, मोठा मोर्चा घेऊन तुम्ही या ठिकाणी पोहोचलायत, काय भावना? तुम्हाला थांबवण्यात आलंय 100 मीटर लांब। आज वरळी मधलं सिद्धार्थ नगर असेल, प्रेमनगर असेल, 27 वर्ष ही झोपडपट्टी रखडलेली आहे आणि आज 27 वर्ष झाले या लोकांना घर मिळालं नाही, मिळालेलं नाही। मग ही लोक करणार काय? आज रस्त्यावर उतरलेली आहे, 27 वर्षांना घर नाहीये। आज जर एखादा प्रेत झालं तर प्रेत पण बाहेर येऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे। काय करायचं या लोकांनी? भूमिका काय असणार? तुम्हाला इथे थांबवण्यात आलंय, उन्हाचा पारा चढतोय ना। आम्ही SRAचे अधिकारी, मुख्य अधिकारी जोपर्यंत भेटत नाही आम्ही इकडनं हलणार नाही। मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे, खळकटकच्या भूमिकेत आज मनसे नाही। प्रत्येक वेळेला उगीच लादू नका खळकटाक आमच्यावर। आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करतोय आणि जोपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी CEO भेटत नाहीत तोपर्यंत आम्ही इकडनं हलणार नाही। 20 वर्ष झाले, हा प्रकल्प अजून पूर्ण का झाला नाही? प्रशासनाची अनास्था, प्रशासनाची अनास्था आहे। तिकडचे लोकप्रतिनिधी जे आहेत, आदित्य ठाकरे असतील, त्याच्यावरील सुनील शिंदे असतील, या लोकांनी कुठेही लक्ष घातलं नाही या सगळ्या गोष्टींकडे, त्यामुळे ही अवस्था झालेली आहे। आपण पाहतोय या ठिकाणी महिला पण तर 27 वर्षांपासून पुनर्वसनाचं हे काम रखडलेलं आहे आणि त्यामुळेच रहिवासी देखील आक्रमक झालेले आहे। मनसेच्या तर स्थानिकांची देखील ही आक्रमक प्रतिक्रिया आपण पाहतोय। झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्यालयावर अजूनही पूर्ण झालेला नाहीये प्रकल्प आणि याला जबाबदार कोण आहे असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित केला जातोय। कॅमेरा पर्सन गणेश राठेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। तर मुंबई झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्यालयावर मनसेचा हा मोर्चा आहे। नागरिक या ठिकाणी आक्रमक झालेले आहे। 27 वर्षांपासून हा प्रकल्प रखडलेला आहे आणि त्यामुळेच घरांसाठी नागरिकांचा संघर्ष चालू आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून देण्यात येते। नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं।